आज स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त सर्व प्रेमींना सप्रेम नमस्कार. जय भगवान. आज उभा महाराष्ट्र आम्हाला विचारतोय की मुंडे साहेबांनी असं काय केलं तुम्हाला. तर ऐका, मुंडे साहेबांनी आम्हाला स्वाभिमान दिला जगण्यासाठी, हिम्मत दिली लढण्यासाठी. एवढंच नाही तर धैर्य दिलं, धाडस दिलं. म्हणून मुंडे साहेब आजही आमच्या रक्तामध्ये आणि मनामध्ये जिवंत आहेत. त्यांचं कार्य पाहिलं तर संघर्षाचा दिसताना म्हणजेच मुंडे साहेब होय. आज मानवांना सांगताना अभिमान वाटतोय की आज महाराष्ट्रभर फिरताना आपल्याला धार्मिक गडे दिसतील, ऐतिहासिक गडे दिसतील, पण जगाच्या इतिहासात पहिल्यांदा घटना घडलीये. बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यात एक नेत्याचा गड उभा राहिला आहे आणि त्या गडाचे नाव आहे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. साहेबांबद्दल मी काही 2 शब्द तुम्हाला सांगणार आहे, ते आपण शांत चित्तेने ऐकावे. 12 डिसेंबर 1949 ला बीड जिल्हा परळी तालुका येथील नाथरा गावामध्ये पिता पांडुरंगराव आणि माता लिंबाबाई यांच्या पोटी एक हिरा पुत्र जन्मला आणि त्याच वेळी त्याचे नाव गोपीनाथ असे ठेवण्यात आले. वडील पांडुरंगराव आणि माता लिंबाबाई यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये दिवस काढले होते. अशा घराण्यातील गोपीनाथराव हे पहिले पदवीधर. चंद्राच्या कडेप्रमाणे मुलगा मोठा होऊ लागला. प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेतलं. तसं पाहिलं तर बीड जिल्हा हा दुष्काळी आणि ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा आहे आणि त्याचा परिणाम गोपीनाथराव यांच्या मनावर सातत्याने होत होता. अशा परिस्थितीत गोपीनाथरावांनी बालपणीच निश्चय केला होता की मी लोकांचे प्रश्न सोडवीन. आणि त्यावेळेची परिस्थिती काही अशी होती की इमारती नसल्याने झाडाखाली शाळा भरायच्या. परीक्षेसाठी मात्र 12 किलोमीटर पायी जावं लागायचं. त्यामुळे पाय सोलून निघायचे आणि त्यानंतर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी परळीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल झाले. आर्य समाजाच्या मंदिरामुळे मानव आणि धर्माचा उदात्त दृष्टिकोन त्यांना समजला. 10वी नंतर अंबेजोगाईला वाणिज्य शिक्षण घेण्यास गेले. 1968 साली गोपीनाथरावांचं वय 19 वर्ष असताना त्यांच्यावरून पितृछत्राची सावली निघून गेली. त्यांनी मेहनतीने शिक्षण घेतले, मित्र परिवार वाढवला आणि त्यांनी जीवनाचा मार्ग बदलला. कॉलेजात शिक्षण घेताना साहेब प्रमोद महाजन यांच्या सहवासात राहिले आणि विद्यार्थी परिषदेचं काम सुरू झालं. 1971 मध्ये जनसंघाच्या उमेदवाराचा प्रचार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे येथे झालेल्या वर्गामुळे एक वेगळंच वळण त्यांच्या आयुष्याला लागलं होतं. तिथे 3 वर्ष काम करून 1974 साली अंबेजोगाई येथे विद्यार्थी मेळावा झाला. 1978 मध्ये मुजरी मतदारसंघातून बीड जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आले. 1980 मध्ये भाजप युवा मोर्चामध्ये प्रदेश अध्यक्षासाठी निवड झाली. 1982 मध्ये भाजपाचा प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलं. 15 फेब्रुवारी 1986 मध्ये नागपूरच्या अधिवेशनात साहेबांनी प्रदेश अध्यक्ष होण्याचा मान मिळवला. 1989 ला पुन्हा फेरनिवड झाली. रेणापूर विधानसभा मतदारसंघातून 5 वेळेस निवडून येण्याचा मान मुंडे साहेबांनी मिळवला. 1980 मध्ये ते प्रथम विधानसभेवरती निवडून आले. 1990 मध्ये दुसऱ्यांदा आणि 1915 मध्ये हॅट्रिक नोंदवून उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. परळी गावात वैद्यनाथ साखर कारखाना सुरू केला. लोकांना कामे दिली, एक नवीन आदर्श निर्माण केला आणि इतिहास घडवला. बीड नगर राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे केंद्र बनवलेल्या वंजारी समाजाच्या प्रगतीसाठी गोपीनाथरावांनी अथक प्रयत्न केले. राजकारण आणि समाजकारण करत असताना मुंडे साहेबांची भगवान गडावर अपार श्रद्धा होती आणि साहेब नेहमीच म्हणायचे, मला या गडावर माझी पंकजा दिसते. आणि याच भगवान गडावरून त्यांनी मुंबई आणि दिल्लीपर्यंत धडक घेतली होती. त्यांचा राजकारणाचा प्रवास केवळ संघर्षाचाच राहिला. परळी गावामध्ये मुंडे साहेबांनी साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवलं. मुंडे साहेबांच्या या अमीर संघर्ष यात्रेला खऱ्या अर्थाने यश लाभलं होतं. ते म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीत मिळालेलं मंत्रीपद. साहेबांना ते मंत्रीपद जेमतेम आठवडाभरच लाभलं. 65च्या उंबरठ्यावर उभा असलेला हा लढाऊ पाण्याचा लोकनेता आपल्यातून निघून गेला. 3 तारखेला एक दिवस असा उजाडला. साहेब दिल्लीहून परळी गावाला जाण्यास निघाले आणि त्यांच्या गाडीचा अपघात झाला. मुंडे साहेब स्वर्गाला गेले. मराठवाड्यामध्ये 60% घरांमध्ये चूल पेटण्याचं कारण फक्त आणि फक्त गोपीनाथराव मुंडे साहेब आहेत. म्हणून म्हणावं वाटतं, प्रत्येकाच्या हृदयावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल पुन्हा. प्रत्येकाच्या हृदयावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल पुन्हा. सांगा ना हो मुंडे साहेब, तुम्ही येणार का पुन्हा. जय हिंद, जय भारत.